हे बघा इथं आहे ना, मला काय करायचं, थोडासा गॅप पण वाढवायचा आहे शर्ट वन वगैरे ते ते बघूया, त्याला आपण बटन सारखं अपीअरन्स आणूयात, पण आधी थोडासा गॅप वाढवूयात. तर मी काय करते, हे जो H3 आहे त्याला मार्जिन बॉटम देते. मार्जिन बॉटम 4px. पी टॅगला पण आणि H4 ला पण. ठीक आहे. आता ती अपीरन्स जे आहे बाय नावचं, ते बटन सारखं अपीरन्स पाहिजे मला. मग मी BTN नावाचा एक क्लासच लिहिते त्याच्यासाठी खास. .btn बटन सारखा अपीरन्स आला पाहिजे त्याला. BTN पॅडिंग, त्याला ऍक्च्युली कधी येतो माहितीये का तो अपीरन्स, जेव्हा तुम्ही पॅडिंग प्रॉपर्टी देता ना, तेव्हा तो अपीरन्स येतो बटन सारखा. मग मी पॅडिंग कोलन देते 10px, बॅकग्राऊंड कलर देते त्याला नेव्ही देते जरा. आणि इथं कलर पॅलेटचा यूज करून ना थोडस मी असं कलर देते. हा कलर बॅकग्राऊंड कलर पॅडिंग दिलाय, कलर कोलन व्हाईट. आणि कलर व्हाईट, टेक्स्ट डेकोरेशन नन, अंडरलाईन आहे ना त्याला, नन. पण ते अप्लाय नाही होणार. अप्लाय कसं होणार त्याला, क्लास ए टॅगला क्लास इज इक्वल टू BTN दिलं पाहिजे. पण प्रॉब्लेम काय झाला, ते मिक्स झालं बघा बाकीच्यांच्या बरोबर, आहे की नाही. व्हर्टिकल मार्जिनच ऍड केलं पाहिजे. मार्जिन टॉप, मार्जिन बॉटम. बॉर्डर रेडियस आली नाही वाटतं त्याला. बॉर्डर रेडियस दिली नाहीये, बॉर्डर रेडियस देऊया तर. थोडासा हा गॅप वाढला पाहिजे खालचा. तर तो मी प्रोडक्टला वाढवते. प्रोडक्ट जो आहे त्याला पॅडिंग दिलेलं आहे, पॅडिंग बॉटम पण देते त्याला. वाढलं बघा gap. आणि ते याच्यावर माऊस पॉइंटर आला की कलर बदलला पाहिजे. तर BTN कोलन हॉवर येणार ना, .BTN कोलन हॉवर, म्हणजे ज्यांचा ज्यांचा क्लास BTN आहे आणि त्याच्यावर माऊस पॉइंटर आला, तर कलर कोलन, सॉरी बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड कलर कोलन टोमॅटो. टोमॅटो कलर येतो बॅकग्राऊंड. कळालं इथपर्यंत. सो असं आपण मेनचा कोड केला. सेम असं जात आपण कुणाचा कोड करणार, होम मेथडचा. मग मी काय करते, main.html चा सगळा कोड कॉपी करते, इथं पेस्ट, नवीन फाईल बनवते main.html, तिथं पेस्ट करते आणि फक्त इमेजेस बदलते.
ते काय तुम्ही 1 2 3 चेंज करू शकता इमेज. ठीक आहे. किड्सचं पण सेमच येणार आहे ना. त्याला काय मी kids.html चं पेज बनवते. हम्म. हे तर सेमच राहणार आहे. आता साइन अपचं पेज रेक.html त्याला सीएसएस कसं अप्लाय करायचं ते बघणार. आपण काय करणार, index.html चा कोड कॉपी पेस्ट करून रेक.html ला टाकणार. नवीन फाईल रेक.html च बनणार ना. आणि तिथं फक्त हा तर फुटरचा कोड आहे सगळा. तिथं फक्त ही इमेज आहे, ती इमेज पाठवणार. तर ह्याच्यासाठी हा जो डिव आहे त्या डिवला मला काय करायचंय, बॅकग्राऊंड इमेज पाहिजे आणि त्याच्यावरती मला फॉर्म पाहिजे. बॅकग्राऊंड इमेज येणार त्याला, त्याच्यावरती मला रजिस्ट्रेशनचा फॉर्म डिस्प्ले करायचा. बॅकग्राऊंड इमेज साठी एखादी इमेज बघूयात आपण चांगली कोण. घेऊयात. हम्म. ही आली पाहिजे बॅकग्राऊंडला. मग मी काय करते, हा जो डिव आहे ना त्या डिव साठी क्लास बनवते एक खास सीएसएस मध्ये. .frm कंटेनर. त्याच्यात फॉर्म येणार आहे ना, म्हणून मी त्याला frm किंवा फॉर्म कंटेनर. त्याला बॅकग्राऊंड इमेज पाहिजे मला. बॅकग्राऊंड इमेज कशी द्यायची, यू आर एल आणि त्याच्या कंसात इमेजचा पाथ images/frmbg. आता ती अप्लाय झाली पाहिजे ह्या फॉर्मला, ह्या डिवला. सो डिव क्लास इज इक्वल टू फॉर्म कंटेनर. फॉर्म कंटेनर. आता ते दिसणार नाही कारण त्याच्यामध्ये आता काही नाहीच आहे, रिकाम आहे ना ते. फॉर्म घेतला पाहिजे ना त्याच्यात. फॉर्म. त्याला H1 पण घेते, H1. नेम. टेक्स्ट बॉक्स कसा बनतो, इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट. इथं टेक्स्ट एरिया घेते.
एक्सरेला एंडिंग टॅग द्यायचा सिटी. सिटीसाठी ड्रॉपडाऊन लिस्ट हवी आहे. ड्रॉपडाऊन लिस्ट कोणत्या टॅगनी बनते? सिलेक्ट टॅगनी. ड्रॉपडाऊन लिस्ट कोणत्या टॅगनी बनते? सिलेक्ट टॅगनी बनते. सो सिलेक्ट ऑप्शन. इमेज आलेली आहे, पण काय झालंय आता ते फॉर्म अजून बनवायचा आहे ना मोठा आपल्याला. त्या टीमला आपण हाईट पण देऊयात. व्हीएच चेक करून बघूयात. व्हीएच म्हणजे व्ह्यू पोर्ट जो आहे त्याच्या टोटल जेवढं काही व्ह्यू पोर्ट आहे त्याच्या 50% हाईट असं त्याचा अर्थ आहे. 70 व्हीएच. ठीक आहे. पण प्रॉब्लेम आहे की ती इमेज रिपीट होतीये. इमेज रिपीट होते. इमेज रिपीट नाही झाली पाहिजे. ती इमेज ही एकदाच दिसली पाहिजे. मग बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज मध्ये कुठली प्रॉपर्टी आहे की जी बॅकग्राऊंडच्या इमेजला पण साईज देऊ शकते? बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज मध्ये बॅकग्राऊंड इमेज दिली आपण. बॅकग्राऊंड साईज. करेक्ट. बॅकग्राऊंड साईज प्रॉपर्टी कव्हरला सेट करणार. आता बघा एकच इमेज फिट झाली. काय होतं जेव्हा इमेज छोटी असते ना ती तर ती रिपीट होऊन बसते. मला ती रिपीट होऊन दाखवायची नव्हती. मला एकच इमेज पूर्ण तो जो डिव्हाइड आहे त्याला फिट बसवायची. तर मग मी यूज करणार बॅकग्राऊंड साईज प्रॉपर्टी. बॅकग्राऊंड साईज प्रॉपर्टी मी कव्हरला सेट केली. म्हणजे जेवढे कंटेंट आहेत बरोबर त्याला त्या इमेजनी कव्हर केली. ओके. हा मग आता तो परत फॉर्म कडे वळूयात आपण. फॉर्म अजून कम्प्लीट व्हायचा, अजून फॉर्म द्यायचा आहे. त्या फॉर्मला सीएसएस देणार आपण. तो असं सेंटरला पाहिजे इथं मला असं फॉर्म. ठीक आहे. तो करूयात आपण. आता बीआर दिला. आफ्टर दॅट आता किती झालं? आता जेंडर पाहिजे मला. जेंडरसाठी रेडिओ बटन वापरतात. रेडिओ बटन कसा बनतो सांगा? हाऊ टू क्रिएट रेडिओ बटन. हा इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ. टाईप इज इक्वल टू रेडिओ. आणि रेडिओ बटन ग्रुपमध्ये काम करतात. मग ग्रुपमध्ये कसे ऍड करायचे ते? नेम इज इक्वल टू त्यांचं नेम सेम द्यायचं. नाव सेम द्यायचं असतं. व्हॅल्यू वेगवेगळी. मग आता इथे मी रेडिओ बटन बनवते. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ येणार आहे. नेम इज इक्वल टू जेंडर. व्हॅल्यू इक्वल टू मेल. आणि पुढे मेल शब्द दाखवायचा. त्याशिवाय तो मेल वर्ड येत नाही. दुसरा पण इनपुट टाईप जेंडरच. व्हॅल्यू फक्त फिमेल येणार. सॉरी इनपुट टाईप रेडिओ. नेम इज इक्वल टू जेंडर. व्हॅल्यू फिमेल आणि इथं फिमेल. ठीक आहे. तर आता ईमेल आयडी. ईमेल आयडी साठी लेबल येणार. देन इनपुट टाईप इक्वल टू ईमेल असतो ईमेल आयडी साठी. टाईप इक्वल टू काय येणार? पासवर्ड येणार. नाही तर सबमिट बटन पाहिजे. सबमिट बटन कसं बनणार? इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. तो असा तो फॉर्म बनलाय. हा आता तो फॉर्म सेंटरला आला पाहिजे. त्या फॉर्मला मी बिड देणार. तो फॉर्म कुणाच्या आत आहे बघा? फॉर्म कंटेनरच्या आत H1 आहे आणि फॉर्म.
मग तो H1 तो फॉर्म ते सगळं सेंटरला आलं पाहिजे. सो मी आता चाइल्ड सिलेक्टर वापरणार. डॉट फॉर्म कंटेनरच्या आत जर H1 आला असेल, त्याला टेक्स्ट अलाइन सेंटर हवी आहे मला, आणि कलर त्याचा ऑरेंज हवा आहे. ठीक आहे. थोडस त्याला पॅडिंग हवंय. साईड. आता त्याच्या खाली मला फॉर्म हवाय. मग फॉर्मचं सेटिंग. डॉट फॉर्म कंटेनर स्पेस फॉर्म, त्याच्यात फॉर्म आला असेल तर त्याला मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे ब्लॅक. बघा बघू, तो फॉर्म एवढा मोठा आहे, नको ना आपल्याला तेवढा मोठा. त्याला विड्थ दिली पाहिजे 50%, 30%. कमी करूयात त्याची विड्थ. ब्राउझरच्या रिलेटेड ती विड्थ दिली जाते ना, मग विड्थ घेते मी 40%. तो 40% पण नको, 30% देते. ठीक आहे. आता तो सेंटरला आला पाहिजे. मग तुम्ही जर याला म्हणाल की आम्ही जर टेक्स्ट अलाइन सेंटर करतो, तर तसं नाही. जो फॉर्म आहे त्याला जर टेक्स्ट अलाइन सेंटर केलं तर त्यातलं टेक्स्ट सेंटरला येईल, म्हणजे हे जे काही आहे ते सेंटरला येईल. मला अख्खा फॉर्मच सेंटरला पाहिजे. तर मग आपण त्याला मार्जिन प्रॉपर्टी ऑटो ऑटोला जर सेट केली ना आपण, तर तो सेंटरला येतोय का. मार्जिन ऑटो ऑटो, तो आला बघा सेंटर. मार्जिन ऑटो ऑटो म्हणजे जर मी टेक्स्ट अलाइन सेंटर बोलले, तर त्याच्या आतलं जे टेक्स्ट आहे ते सेंटर अलाइनमेंट होईल. मला टेक्स्टला सेंटर अलाइनमेंट नाही पाहिजे, मला अख्खा तो फॉर्मच सेंटरला पाहिजे. मग मी मार्जिन प्रॉपर्टी ऑटो ऑटोला सेट करेन. जेव्हा ऑटो ऑटो सेट करता तो ऑटोमॅटिकली सेंटरला आहे. ऍडजस्ट होते त्याची हे मार्जिन. म्हणजे आता जर तुम्ही विंडो लहान केली ना, तरी तो सेंटरला येणार बघा, दिसतंय का. ऑटो ऑटो तो ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो. बर, आता मग तो जो फॉर्म आहे त्याचं सेटिंग करायचं. ब्लॅक केली बॅकग्राऊंड, ठीक आहे. त्याला मी थोडस ओपॅसिटी देणार. त्याला मला पॅडिंग द्यायचंय, पॅडिंग 20 px. आणि त्याच्यातला जो कलर आहे तो व्हाईट, टेक्स्टचा कलर व्हाईट. ठीक आहे. त्याला थोडं बॉर्डर रेडियस हवाय. राऊंडेड कॉर्नर पाहिजे. हा, आता मला त्याला हाईट द्यायची, किंवा हाईट द्यायची काही गरज नाही. खरं ते जेव्हा कंट्रोल खाली येतील तेव्हा ते ऑटोमॅटिक हाईट ऍडजस्ट होईल. पण थोडंसं ट्रान्सपरंट झालं पाहिजे ते. मग ट्रान्सपरंट होण्यासाठी आपण ओपॅसिटी प्रॉपर्टी वापरतो. ओपॅसिटी 0.9. पटीनं आपण काय करतो, एलिमेंट पेंट होतो ना. म्हणजे 0 म्हणजे ट्रान्सपरंट होतो, 1 म्हणजे डार्क होतो. मग 0.8 वगैरे सेट केली आपण तर ते ट्रान्सपरंट होईल बघा. बघा ती फॉर्म ट्रान्सपरंट झाला, दिसतं ना. हा लॅपटॉप ती झाला त्याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा होता की हे जे कंटेंट आहेत ना ते पण ट्रान्सपरंट होतं. हे सबमिट बटन पण ट्रान्सपरंट झालंय बघा. मग तसं नाही झालं पाहिजे ना. ओपॅसिटी वापरली ना तर फक्त टेक्स्ट नाही झालं पाहिजे ट्रान्सपरंट. तर ओपॅसिटी प्रॉपर्टीला हा प्रॉब्लेम आहे की तो अख्खा जो कंटेनर आहे ना त्यालाच ट्रान्सपरंट करून टाक. त्यातले कंटेंट सुद्धा ट्रान्सपरंट करून टाक. मग ओपॅसिटीच्या ऐवजी तुम्ही बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टीला आहे ना, तुम्ही अल्फा व्हॅल्यू देऊ शकता. बॅकग्राऊंड कलर देताना आहे ना, कसं द्यायचं बघा. RGBA असं द्यायचं. त्याला 4 व्हॅल्यू द्यायच्या. 0 0 0 म्हणजे एक ब्लॅक कलर तयार झाला, आणि 0.8 इथे द्यायची ओपॅसिटीची व्हॅल्यू. बॅकग्राऊंड कलरला RGBA फंक्शन यूज करायचं. त्याला 4 व्हॅल्यू असतात, रेड ग्रीन ब्ल्यू क्वांटिटी आणि अल्फा व्हॅल्यू. मग सगळे 0 म्हणजे ब्लॅक कलर मिक्स होऊन, आणि 0.8 ही त्याची ओपॅसिटी झाली.
आता बघा, आता सबमिट बटन ट्रान्सपरंट नाहीये किंवा आपले कंट्रोल ट्रान्सपरंट नाहीये, ते डार्कच आहेत. पण फॉर्मचे बॅकग्राऊंड कलर आहे तो ट्रान्सपरंट आहे. कळत आहे? असा तो फॉर्म आपण तयार केला. आता मग मला त्या फॉर्म मधले जे कंटेंट आहेत, म्हणजे जसं हा लेबल आहे, तो मला एका खाली एकच पाहिजे, त्याच्या शेजारी कोण नकोय. किंवा हे टेक बॉक्स आहे, त्यांना सेटिंग करायचं. मग आता मला हे जे नेम किंवा हे जे लेबल आहेत ना, ते एका खाली एकच आले पाहिजेत, म्हणजे त्यांच्या शेजारी कोणी नाही आलं पाहिजे. आता ते डिस्प्ले इनलाईन असतील. डिस्प्ले इनलाईन म्हणजे ते शेजारी शेजारी येतात. मला काय करावं लागेल की ते एका खाली एक आले पाहिजेत. डिस्प्ले काय करावं लागेल? डिस्प्ले प्रॉपर्टी कशाला सेट करायची म्हणजे ते एका खाली एक येतात? ब्लॉकला डिस्प्ले प्रॉपर्टी कशाला सेट करावी लागेल? ब्लॉकला, म्हणजे ते एका खाली एक येतील. हे बघा, मी आहे ना लेबल टॅगला करते डिस्प्ले ब्लॉक. डिस्प्ले ब्लॉक केलं ना, मग ते एका खाली एकच येणार, शेजारी शेजारी नाही. डिस्प्ले ब्लॉक. ओके. आता थोडस ते जे लेबल आहेत ना, ते लेबल आणि त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये गॅप वाढला पाहिजे. हा गॅप लेबल आणि टेक्स्ट बॉक्सच्या मधला गॅप वाढला पाहिजे. तर मग मी कुठली प्रॉपर्टी? मार्जिन बॉटम प्रॉपर्टी सेट करणार. मार्जिन बॉटम 5px आणि मार्जिन टॉप पण देते. 5 पिक्सेलचा गॅप टॉप आणि बॉटम मध्ये. ओके. आफ्टर दॅट आता मला काय करायचंय, हे जे टेक्स्ट बॉक्स आहेत त्यांची विड्थ 70% किंवा 100% करायची. टेक्स्ट बॉक्सला. टेक्स्ट बॉक्स कोणत्या टॅगनी बनलाय? इनपुट टॅगनी बनलाय है ना. त्यांना किंवा सिलेक्ट टॅगला पण त्यांची पण विड्थ 100% आली पाहिजे. तर मी काय करणार, इनपुट कॉमा सिलेक्ट टॅग कॉमा टेक्स्ट एरिया टॅग, ग्रुप सिलेक्टर मल्टिपल टॅगला आपण एकत्र सेटिंग करू. इनपुट सिलेक्ट आणि टेक्स्ट एरिया या सगळ्यांची विड्थ देते मी 100%. 100% विड्थ दिली, पण प्रॉब्लेम काय झाला बघा, हे रेडिओ बटनची पण विड्थ 100% झाली बघा हे. बट सबमिट बटनची पण विड्थ 100% झाली. मग इनपुट टॅगला डायरेक्ट देऊन फायदा नाहीये. मला ऍट्रिब्यूट सिलेक्टर वापरावं लागणार, म्हणजे सगळ्या इनपुट टॅगला मला सेटिंग नाही करायचं. ज्या इनपुट टॅगचा टाईप टेक्स्ट आहे, त्या ज्या इनपुट टॅगचा टाईप ईमेल आहे किंवा ज्या इनपुट टॅगचा टाईप पासवर्ड आहे, त्यांनाच फक्त तो इफेक्ट आला. तर ऍट्रिब्यूट सिलेक्टर कसं देतात? कसं देतात ऍट्रिब्यूट सिलेक्टर सीएसएस मध्ये? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट्रिब्यूटचं नाव, टॅगचं नाव, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट्रिब्यूटचं नाव, है ना, आणि इज इक्वल टू व्हॅल्यू. मग इनपुटला मी लिहिणार इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्टला येऊ देत. अजून इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेलला येऊ देत. आणि अजून इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्डला येऊ देत. बघा, मी ऍट्रिब्यूट सिलेक्टर दिलं. आता बघा बघा बघू कुणा कुणाला आलं सेटिंग. टेक्स्ट बॉक्सेसला आले सगळ्या, रेडिओ बटनला नाही आलं, सबमिट बटनला पण नाही आलं. कारण आपण ऍट्रिब्यूट सिलेक्टर सांगितला की इनपुट टाईप टेक्स्ट, इनपुट टाईप ईमेल आणि इनपुट टाईप पासवर्डलाच फक्त आपलाय. ओके. त्याला थोडं पॅडिंग पाहिजे. पॅडिंग देते 5px. थोडे मोठे झाले. ओके. आणि बॉर्डर रिड्यूस देते थोडस. त्यांना बॉर्डर देऊयात का? बॉर्डर देऊयात समजा. सॉलिड 1px चॉकलेट बॉर्डर.
त्यांचं जर कलर वगैरे काढायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट करू शकता. बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट केला बघा त्यांचा. बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट सेट केलं ना की ते ट्रान्सपरंट होतं. आता ह्यांच्यातलं टेक्स्टचा कलर व्हाईट पाहिजे ना, कलर कोलन व्हाईट. लाईक दिस. मला बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट केलेला आहे, किंवा बॅकग्राऊंड कलर तुम्ही ब्लॅक पण सेट करू शकता. पण ठीक आहे, मी ट्रान्सपरंट केलेला आहे. हा, हे ह्याचा कलर काय झाला. सिलेक्ट टॅग मध्ये जो ऑप्शन आहे त्याला पण दिला पाहिजे काय हे सेटिंग. पिक्चर व्हाईट केला पाहिजे. सिलेक्ट टॅग मध्ये ऑप्शन टॅगला वेगळा कलर सेटिंग करावं. तिला ब्लॅक द्यावी लागेल. सगळ्यांचाच बॅकग्राऊंड कलर ब्लॅक केला तर ते चांगला वाटेल बरं. ठीक आहे, त्याचं ते सेटिंग सिलेक्ट टॅगला सेपरेटली सेटिंग करावं लागेल. पण बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट दिला त्याला तर तो नाही घेते ना. ठीक आहे, पण लाईक दिस तुम्ही त्याला कलर वगैरे सेट करू शकता. आता सबमिट बटनला क्लास इज इक्वल टू बीटीएन देते. समजा मला शेजारी रिसेट बटन पण पाहिजे, त्याला क्लास इज इक्वल टू बीटीएन देऊन चालणार नाही. एक काम करूयात, आपण वेगळाच क्लास घेऊयात. डॉट फॉर्म बीटीएन नावाचा क्लास घेऊयात. फॉर्म बीटीएन. फॉर्म बीटीएन कशासाठी, फॉर्मच्या बटनसाठी आपण फॉर्म बीटीएन क्लास घेतला. त्याला पॅडिंग देऊयात 10 px. देन विड्थ देऊयात त्याला. विड्थ देऊयात 100 px. आता ह्याला मी क्लास इज इक्वल टू बीटीएन नाही, फॉर्म बीटीएन देते. फॉर्म बीटीएन. मार्जिन टॉप देऊयात त्याला. ते आले. आता पण प्रॉब्लेम असा आहे की हा जो पहिलं बटन आहे ना तो मला ब्ल्यू कलरचा पाहिजे, आणि हे जे दुसरं बटन आहे ना ते ऑरेंज कलरचं पाहिजे. दोघांचाही कलर व्हाईट पाहिजे मला, पण पहिल्या बटनचा कलर मला ब्ल्यू पाहिजे, म्हणजे बॅकग्राऊंड कलर, आणि दुसऱ्याचा ऑरेंज पाहिजे. तर मग मी अजून एक क्लास तयार करते प्रायमरी, आणि त्याला देते बॅकग्राऊंड कलर कोलन ब्ल्यू, आणि दुसरा तयार करते डेंजर नावाचा, त्याला बॅकग्राऊंड कलर देते रेड. बघा, फॉर्म बीटीएन नावाचा जो क्लास आहे त्यात दोघांचं कॉमन सेटिंग जे आहे दोन्ही बटनचं
कॉमन सेटिंग जे असेल दोघांचं ते मी फॉर्म बीटीएन क्लासमध्ये देते. दोघांचं कॉमन सेटिंग फॉर्म बीटीएन मध्ये देते. आणि दोघांचा जो कलर वेगवेगळा पाहिजे त्यासाठी मी वेगळा क्लास लिहिला. त्या दोघांसाठी जे युनिक आहे ते. मग आता मी या या बटनला, पहिलं जे सबमिट बटन आहे त्याला मला फॉर्म बीटीएन पण अप्लाय करायचं आहे आणि प्रायमरी क्लास पण अप्लाय करायचा आहे. मग इथं मी प्रायमरी लिहिते, म्हणजे एका टॅगला तुम्ही किती पण क्लास अप्लाय करू शकता. क्लास इज इक्वल टू डबल कोट मध्ये पहिल्या क्लासचं नाव स्पेस दुसऱ्या क्लास. मग इथं क्लास इज इक्वल टू फॉर्म बीटीएन स्पेस प्रायमरी, आणि इकडं क्लास इज इक्वल टू फॉर्म बीटीएन स्पेस डेंजर. बघा बघू आता झाले. त्यांना बॉर्डर रेडियस द्यायचं, थोडंसं राऊंडेड कॉर्नर पाहिजे. ते दोघांना जे कॉमन सेटिंग करायचे ते कुठं करणार मी? इथं करणार फॉर्म बीटीएन ला. आता हे सेंटरला पाहिजेत खरं. तर काय करायचं, आता ह्याच्या आधीच एक ड्यू घ्यायचा, तिथंच इनलाईन सीएसएस देऊन टाकायची. ड्यू टेक्स्ट अलाइन सेंटर, आणि तो ड्यू कम्प्लीट करायचा ह्या दोन बटनांच्या नंतर. सबमिट आणि रिसेट दोन बटन पण. सो असं आपण फॉर्म घेऊ शकतो. त्याला बॅकग्राऊंड इमेज वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड इमेज देऊ शकतो. हे झालं साइन अप. आता पुढचं पेज कोणतं बनवायचं आहे? लॉग इनचं पेज बनवायचं आहे. log.html. मग तिथे मी काय करणार, हाच सगळा कोड कॉपी पेस्ट करून घेईन. आणि तिथं बाकी सगळं काढून टाकणार, फक्त तिथं ईमेल आणि पासवर्डच ठेवणार. डिलीट करताना स्टेप बाय स्टेप डिलीट करायचं. लेबल आणि त्याचा टेक्स्ट बॉक्स, लेबल आणि त्याचा टेक्स्ट बॉक्स. लॉग इनचा फॉर्म आला. कळालं इथपर्यंत? आता आपल्याला एक एक्झाम्पल असं बघायचं की इथं एक मी ऍडमिन डॅशबोर्ड म्हणून एक लिंक घेणार आहे, त्याच्यावर क्लिक केले की ऍडमिनचा डॅशबोर्ड ओपन झाला पाहिजे. की त्याच्यामध्ये वरती नेव्हिगेशन बार मध्ये वेलकम ऍडमिन असेल, हे मेनू नसतील, ऍडमिनचे मेनू वेगळे असतील. मॅनेज प्रोडक्ट, व्ह्यू ऑर्डर्स असे मेनू असतील. एक लिंक मी ऍड करणार आहे ऍडमिन डॅशबोर्डसाठी. म्हणजे आपण हॉरिझॉन्टल कसा नेव्हिगेशन बार बनवायचा ते बघितलं, ऍडमिन डॅशबोर्डला व्हर्टिकल नेव्हिगेशन बार कसा बनवायचा ते बघणार. आणि शेजारी त्याचे कार्ड्स असतात ऍडमिनचे. टोटल किती ऑर्डर प्लेस झाल्या, टोटल रजिस्टर्ड युजर किती आहे, असतात ना ते. तसं तुम्ही दाखवू शकता. मग त्याचं एक एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत. मी काय करते, index.html ला जाते आणि तिथं एक लिंक ऍड करते ऍडमिन डॅशबोर्ड. dashboard.html आणि मग ती फाईल बनवते. ओके. आता तिथं काय करायचं, त्याला वेगळी सीएसएस बनवणार आहे हा. त्या सीएसएस मध्ये नाही मिक्स करायचं त्याला. ऍडमिन डॅशबोर्ड डॉट सीएसएस किंवा ऍडमिन सीएसएस अशी काहीतरी वेगळी फाईल बनवणार आणि ती कनेक्ट करणार आहे, कारण त्याचा लेआउट आणि हा लेआउट पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे हे क्लासेस आणि ते क्लासेस ओव्हरलॅप नाही झाले. ठीक आहे. मग आता इथे मी काय करते बघा, इथं मी ड्यू क्लास इज इक्वल टू कंटेनर घेते. कंटेनर, त्या कंटेनर मध्ये मी दोन पार्ट तयार करायचे आहेत मला. म्हणजे असं असणार आहे बघा, हा जो कंटेनर आहे त्याच्यात दोन पार्ट असणार आहेत. लेफ्ट साईडला असा एक डिव असणार आहे ज्याच्यात व्हर्टिकल मेनू असतील. इथं वेलकम आणि इथं एक असेल त्याच्यात वेलकम ऍडमिन असं येईल, आणि त्याच्यात इथं कार्ड असतील.
असा मेनू पाहिजे मला. असं लेआउट त्या ऍडमिन साठी पाहिजे.